नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना सुंदर असे वस्त्र परिधान करून दाखवणार आहे। माझ्या मागे महाराजांची मूर्ती तुम्हाला दिसत असेल आणि आज कार्तिकी एकादशी निमित्त मी महाराजांना सुंदर असा धोतर आणि पगडी परिधान केलेली आहे। तर ते धोतर आणि पगडी उपरण जे काही महाराजांचे वस्त्र आहेत ते परिधान कसे करायचे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये करून दाखवणार आहे। आणि त्यानंतर सुंदर अशी महाराजांची पूजा सुद्धा तुम्हाला बघायला मिळते। तर बघा, आता हे वस्त्र जे परिधान केलेले आहे तर ते कसे केले ते आपण बघूया। आणि कार्तिकी एकादशी आहे, तर कार्तिकी एकादशी निमित्त मी महाराजांना सुंदर असे हे वस्त्र परिधान केले आहेत। तर तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आता आपण महाराजांना वस्त्र परिधान करायला सुरुवात करूया। चला तर महाराजांना आपण सुंदर असे वस्त्र परिधान करायला सुरुवात करूया। तर बघा, मी हा धोतर महाराजांसाठी घेतलेला आहे। हा जो उपर्ण होता याची एक काठ जी होती ती ग्रीन होती आणि एक काठ जी होती ती ऑरेंज होती। तर मी हा हिरव्या कलरच्या बाजूने जो कटिंग करून घेतलेला आहे, बघा मध्यभागी कटिंग करून अशा प्रकारे लांब धोतर तयार करून घेतलं उपरणाचं। आणि एका साईडची जी बाजू होती, ज्या लाईन असतात अशा उपरणाला, ते मी महाराजांना उपर्ण घेण्यासाठीचं कटिंग करून घेतलं आणि त्याला शिलाई मारून घेतली आहे। आणि त्याच्यानंतर हिरव्या कलरच्याच बाजूचा एक तुकडा मी महाराजांना, जी आपल्याला पगडी घालायची आहे, जी टोपी घालायची आहे, त्याच्यासाठी मी हा कापड कटिंग करून घेतला आणि त्याला सुद्धा बघा डबल शिलाई मारून घेतली, डबल फोल्ड करून। तर आता आपण महाराजांना सगळ्यात पहिल्यांदा धोतर जो आहे तो परिधान करूया। तर धोतर कसा परिधान करायचा हे मी तुम्हाला सांगते। तर बघा, हा जो कापड आहे याची जी एक बाजू आहे, म्हणजे ही हिरव्या कलरची जी किनार आहे तिकडून आपल्याला पहिल्यांदा अशा निऱ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत। तर बघा, मी प्लेट्स मारून घेते। व्यवस्थित अशा आपल्याला प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे ह्या प्लेट्स तयार होतात, हे बघा। आणि त्याच्यानंतर ज्या प्लेट्स आपण तयार केलेल्या आहेत त्यांना आपल्याला एक साडी पिन जो असतो तो आपल्याला लावायचा आहे आतल्या साईडने। तर बघा, मी साडी पिन लावून घेते, हे बघा। अशा प्रकारे ह्या आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या तयार झालेल्या आहेत। प्रत्येक वेळेला हाताने एकदम सारख्या करून घ्यायच्या, हे बघा। त्याच्यानंतर महाराजांचा हा जो मध्यभाग आहे इथे आपल्याला ह्या निऱ्या अशा प्रकारे ठेवून घ्यायच्या आहेत। आणि हा जो टोक आहे तो व्यवस्थित असा महाराजांच्या कमरेच्या इथे सारखा करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा जो पूर्ण एक टोक आहे, जो धोतरचा जो एक टोक आहे, तो महाराजांचा पोट आणि त्याचा हात मध्ये जो गॅप आहे त्या गॅपच्या मधून आपल्याला असा टाकायचा आहे। तर बघा, मी व्यवस्थित असं मागच्या बाजूने आपल्याला घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि हा जो मध्यभाग आहे तो आपल्याला इथेच ठेवायचा आहे। आणि आता ज्या आपण प्लेट्स मारून घेतलेल्या आहेत त्या महाराजांच्या पायापासून आपल्याला सारख्या करून घ्यायच्या आहेत, हे बघा। मध्यावरती आपल्याला अशा ठेवून घ्यायच्या आहेत आणि ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा आपल्याला करून घ्यायच्या आहेत, हे बघा। व्यवस्थित अशा ह्या निऱ्या दिसत आहेत। त्याच्यानंतर आता जो मागून जो येणारा भाग आहे त्याला सुद्धा सेम आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत, बघा। टोकाच्या इथे आपल्याला प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत, हे बघा, अशा प्रकारे। त्यानंतर ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या महाराजांच्या पाठून आपल्याला घेऊन समोर आपल्याला एकदम सरळ करायच्या आहेत, हे बघा। अशा पद्धतीने आपल्याला समोरच्या बाजूला सरळ करून घ्यायचे आहेत। आणि जो एक टोक आहे तो परत इकडून महाराजांच्या कमरेच्या इथून आपल्याला सारखा करून घ्यायचा आहे। तर बघा, व्यवस्थित अशा पहिल्यांदा प्लेट्स करून घ्यायच्या।
आणि हा जो टोक आहे तो आपल्याला परत तिथून मागच्या साईडला टाकायचा आहे, अशा प्रकारे. आता समोर आपल्याला हे जे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे जो आहे तो आपल्याला इथे मध्यभागी ठेवून तिथे एक टाचणी पिन आपल्याला लावून घ्यायची आहे, जेणेकरून प्रत्येक वेळेला तो खाली येणार नाही, व्यवस्थित त्याचं राहून जाईल तो. हे बघा, अशा प्रकारे हे जो मागच्या साईडला आहेत त्या व्यवस्थित निऱ्या पहिल्यांदा करून घ्यायच्या. आता हा धोतर सारखा सेम दिसत आहे बघा, ह्या वरच्या ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित दिसत आहेत आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या सुद्धा व्यवस्थित दिसत आहेत. पण काय होतं, हा जो टोक आहे ना तो कधी कधी खाली येण्याची शक्यता सुद्धा असते, म्हणून आपल्याला इथे एक टाचणी पिन लावून घ्यायची आहे. तर आता मी इथे टाचणी पिना घेतलेल्या आहेत. हे बघा, तर यातली टाचणी पिन मी एक लावून घेते. इथे व्यवस्थित लावायची, महाराजांना टोचली नाही पाहिजे अशा पद्धतीने. हे बघा, असं हे व्यवस्थित अशा आपल्या टाचणी पिन लावून झालेली आहे. निऱ्या तरी पण आपल्याला व्यवस्थित परत परत सारख्या करून घ्यायच्या आहेत, जोपर्यंत पूर्ण परिधान करून होत नाही तोपर्यंत, कारण ते हात वगैरे लावून विस्कटत असतात. तर आता हा झाला आपला धोतर नेसवून झालेला आहे, धोतर परिधान करून झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला महाराजांना पगडी जी आहे ती पगडी आपल्याला घालायची आहे. तर बघा, पगडीच्या ज्या दोन्ही टोका आहेत त्यांना ह्या ग्रीन कलरच्या किनार आहेत. तर त्यातली एक जी किनार आहे ती आपल्याला बघा अशा पद्धतीने जी सरळ बाजू आहे ती वरती ठेवायची आहे आणि आपल्याला महाराजांच्या डोक्यावरती स्टूल, मी जरा हा पुढे घेते जे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ते बघा अशा पद्धतीने हा महाराजांच्या डोक्यावरती ठेवायचा आहे आपल्याला. आणि महाराजांची जी डावी साईड आहे त्या डाव्या साईडला जो कापड आहे याचा जो टोक आहे जो आपल्या हातात आहे त्याला असं पीळ मारून महाराजांच्या कानाकडे आपल्याला घ्यायचं आहे. व्यवस्थित असं घ्यायचं, मी जसं करते तसं बघा तुम्ही. हा पीळ मारून पीळ बसला तो इथे काय गुळगुळीत आहे ना, त्यामुळे ते सरतं सारखं सारखं, तर ते आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे हाताने करून. आणि हे बघा, हा पीळ मारून झाल्याच्या नंतरला हा जो दुसरा टोक आहे तो परत इकडं महाराजांच्या उजव्या साईडने आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. हा हात जो आहे तो असाच ठेवायचा, कारण तो सारख्यांदा सरत राहतो म्हणून. आणि कापड प्रत्येक वेळेला सारखा करून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. ह्या साईडने आपल्याला सरळच फिरवून घ्यायचं आहे, फक्त डाव्या साईडने आपल्याला पीळ मारून घ्यायचा आहे. तर आता हा कापड मध्यभागी आल्याच्या नंतर परत एकदा मी डाव्या साईडने पीळ मारून घेते. हे बघा, अशा पद्धतीने हा आपल्याला पीळ दिसणार आहे. तर हा पीळ मारून घ्यायचा व्यवस्थित आणि परत या साईडने आपल्याला फिरवायचा आहे. अशा पद्धतीने हा परत एकदा सरळ कापड आपल्याला इकडे घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर इकडच्या बाजूला आल्याच्या नंतर परत आपल्याला एक तिसरा पीळ मारून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला तिसरा पीळ मारून घ्यायचा आहे. तर हा पीळ जो आहे तो व्यवस्थित 1 2 3 पीळ आपले समोरासमोर आले. त्याच्यानंतर इकडची जी बाजू आहे ती आपल्याला सरळ घ्यायची आहे. आता हा जो कापड उरलेला आहे ह्या कापडाला आपल्याला ग्रीन कलरची जी बाजू आहे ती समोर येते आणि त्याला व्यवस्थित असं आपल्याला सारखं करून घ्यायचं आहे. आणि एक टाचणी पिन आपल्याला लावायची आहे. इथे आपल्याला एक टाचणी पिन लावायची आहे. हे बघा, आता माझ्याकडे वेगवेगळ्या रंगाच्या टाचणी पिन आहेत, तर मी ग्रीन कलरची टाचणी पिन घेते. व्यवस्थित अशी लावायची, महाराजांना टोचली नाही पाहिजे आपल्याला. हे बघा, हा असं आपली ही पगडी तयार होते.
आणि खूप सुंदर दिसते. सेटअप करण्यासाठी आपल्याला अजून एक टाचणी पिन लावायची गरज आहे, तर मी अजून एक टाचणी पिन लावते, म्हणजे हा जो कापड आहे तो मध्ये मध्ये येणार नाही आपल्याला. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि जो खाली जे आलेली आहे, खाली एक आहे, तिथे मी हा व्हाईट कलरची टाचणी पिन लावत आहे, म्हणजे अशी ही सेटअपमध्ये आपली पगडी महाराजांना बसून जाते आणि खूप छान वाटते. आता धोतर आपला परिधान करून झालेला आहे, त्याच्यानंतर पगडी सुद्धा महाराजांना परिधान करून झालेली आहे. आता आपल्याला जो उपरण आपण महाराजांसाठी घेतलाय तो उपरण आपल्याला महाराजांना परिधान करायचा आहे. तर बघा, हा डबल फोल्ड मध्ये मी उपरण घेतलेला आहे बघा, अशा प्रकारे. आणि ह्याला सुद्धा 2 टोकांना ग्रीन कलरची काट आहे, तर ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे. हे बघा, आणि अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे. आणि इथे एक खाली जिथे कापड आहे त्या कापडासोबत आपल्याला एक इथे टाचणी पिन लावून द्यायची आहे, म्हणजे ते हलणार नाही त्याच्यासाठी. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवून घ्यायचं. आता माळ घातल्याच्या नंतर ते व्यवस्थित बसून जाईल. आता हे आपल्या महाराजांचे जे वस्त्र आहेत ते परिधान करून झालेले आहेत. तर आता जे टिळक आहे तो आपण महाराजांना लावूया. त्याच्यासाठी बघा, मी अष्टगंधक जे आहे ते भिजवून घेतलेलं आहे. तर आता मी महाराजांना टिळक लावते. आज आहे एकादशी आणि एकादशी निमित्त महाराजांना आपण सुंदर असा टिळक लावूया. तर बघा, काठीच्या ह्याच्याने मी लावत आहे. हा आता आपला टिळक लावून झाला. आता आपण याच्यावरती अबीर लावूया. बघा, थोडंसं मी अबीर घेतलेलं आहे. सुंदर असा महाराजांना टिळक लावून झालेला आहे. आता माझी पूजेची पूर्ण तयारी झाली. आता मी व्यवस्थित महाराजांची पूजा करून घेते आणि मग तुम्हाला पूजेमध्ये महाराजांना कसे दिसतात महाराज हे तुम्हाला दाखवते. तर बघा, सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि खूप छान असा प्रसन्न वाटत आहे. आणि महाराजांना जे आपण धोतर परिधान केले खूप सुंदर वाटत आहेत. पगडी सुद्धा बघा खूप सुंदर महाराजांना दिसत आहे. आणि टिळक लावलाय आपण, खूप छान दिसतोय. आणि खूप सुंदर पूजेने खूप प्रसन्न वातावरण झालेलं आहे आणि खूप छान वाटतंय. तर जे वस्त्र मी तुम्हाला महाराजांना परिधान करून दाखवले तर ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूयात पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.